नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर आताच आंघोळ केली, माझ्या किट्टूला आंघोळ घातली. तर दाखव इकडे. अरे तो अभ्यास करतोय मस्त आता. अभ्यास करते. बरं जात्या करते माझ्या बाळाला. आंघोळ केली दोघांना. पहिली किट्टू दाव घातली, नंतर मी बाळ आता मस्त लॅपटॉप काढत बसला. पाहिजे का माझं बाळ? ते नाव किट्टू आहे. किट्टू किट्टू नाव. अरे बापरे, किती भारी नाव काढलं माझ्या. ते कोणाचं घेतलं तू खेळायला? आणलं ते कोणाचं? ते कलरचे दाखव. ते कोमल आत्याचं आहे. कोणाचं आहे? आता सारखा आताच आहे. कुठल्या कोमलच आहे रे. मला वाटलं बबलीच आहे वाटते. घाल बरं मग. कोणासारखा अभ्यास करणार तू? आता सारखा. अच्छा, पप्पा सारखा नाही. आता सारखा आवाजच निघत नाही तोंडातून. येत नाही. अच्छा अच्छा, खेळा, अभ्यास करा. करा अभ्यास करा. आता. टिप्पू. अरे दादा, माझं पाणी सांगितलं. काय करावं? आणि मी जाऊ ना ऑफिसला. आजच्या दिवस थांब ना दादा घरी. तू थांब ना घरी. बरं जाईल घेऊन. बरं घेऊनच जावं लागेल. काय करावं आता? काय आता नाही. ऑफिसला याचे कपडे घालून जाईल. चांगलं नाही. अरे तू पहिली कशी होती आणि आता कशी कशी? राहत होती म्हणजे पहिले चांगले सिंपल कपडे घालायचे. चमचमी तू घातलेली नाही कधी. मला वाटलं असेच घातले तू. असंच मग नाही घालत बाई, काढून टाक. काढून टाकते. लय दिवस झालं घातलेलंच नाही बघ. नाही, आजच पाहिला तू. मला वाटलं जाऊ लय जीवावर आलं म्हणून काढला मी पटकन घातला. नको घालू. नको, काढून टाक. आणि ते घरी इकडे मला पण कळतंय ना ऑफिसला असं काय घालायचं नाही. पण मला वाटलं लय जीवावर आलं म्हणून म्हटलं चला जाऊ द्या कधी मध्ये. आता काय करू मग? ड्रेस चेंज करू. ड्रेस चेंज कर. आणि आणि जायचं. ते जायच्या आधी ते भाजीपाला जरा सुकून जाईल सगळं. ते फ्रीज मध्ये नाशिकून एवढं लांबून आणलाय तो. सगळं एकत्र येतो, वेगवेगळा करायचं. बोंबील परत सुकट ते पण आणलंय, ते करायला मग 2 तास तिथंच जाते. मग दुपारूनच जावं लागेल मग ऑफिसला. मग दुपारून 1-2 तास आपण आता काम करू. ते हा. सगळ्या भाज्या गिज्या निवडून आता मग मी मग दुसरा तसंच करावं dress लागेल. घालते पटकन. आता मॅक्सीच घालते. मॅक्सी घालूस तर निवडू. मग? आणि नंतर मग ऑफिसला जाताना दुसरा ड्रेस. हा, असं. हा. असं करते. मग? असंच करते आता. काय करते 1 तास मी उरला आता? आता. हा? 1 तास 1 तास ना मला जायचं. थांबा. मग काय करते मी आता? पहिले भाजीपाला निवडते मॅक्सी घालून. हा. ड्रेस घालून निवडला तर काही नाही, बसते ना. हा, बस ना. बोंबील तसं तर काही पण कापायचे. फक्त घेऊन म्हणजे अंगाला ऑफिसला नाही लागू यायचं. द्यायची नाही तर आता वाजता येणारच. त्याच्यामुळे मी थोडस बोंबील कापत अर्धे मला तुम्ही हेल्प करा कापू लागायला. कापू इळी द्या पहिली. इळी. हा, बरं हा, येईल. इळीवरती असं मला इळी तू किट्टू वर चढला पाहिजे. दादा नको, चला मग ड्रेस दुसरा घालते पटकन. तुम्ही मला हेल्प करा हा, हा. थोडंसं. सगळा भाजीपाला तिथे नेऊन ठेवा. मी लगेच आले. हा, हा? चल, हा, हा, लगेच. चल. हा? हा, पाय वर. आता कसं घातलं? आता चांगलं वाटतं. आता पटकन घातला आणि बाळ माझा लॅपटॉप मध्ये काम करते. हा, लॅपटॉप मध्ये करतो. हा, हा, ते लॅपटॉप आहे. करू द्या. मी पटकन काढला ड्रेस. चला मला वांगे आलं हे करू द्या, खराब होतील. हा, जा. आणि बोंबीलचं चला मग तुम्ही चला. मोबाईल आता एवढ्या उन्हात भाजीपाला वरती तू. मग आता काय करू सांग? हा? हा? मग काय करायचं आता? हे आता ते पटापट टाक. हा? ते पटापट भरून ठेव आणि मग हे बोंबील आहे ना कापायची ते मुंडके काढायची. बोंबील कापायचे तर मला हे सगळं अलग सडन ना. मग याच्यात टाकलंय सगळं विशालला. काय त्या आपलं त्या दिवशी आणल्या भरलं त्यात. कशात टाकलं माहितीये का? हे बघा हे कशा असं दिसतंय नाही तर मग परत आणते डबल डबल आणतात ना तुम्ही, म्हणून तुम्हाला दाखवून देते ना सगळं. एकत्र ठेवते. त्याचे 3 किलो आंबे आणले. हे तिने केळी आणले ते काल मायराने. केळी आणले तिने. काय राजा? अशा काय राजा? हा. आता याच्यात काय ठेवू? दादा पाचला दादा याच्यात काकडी ठेवू का? त्यात काकडी ठेव. काकडी, गाजर, हा, हा, आंबा तो खायचा. तो जेवणासन खायचा. बरोबर. ठेवते सगळे आंबे ठेवते. नाही ना, जेवणासन खायचे अलग ते अलग राहू द्या मग. आणि एवढी गाजर- जागा पुरली पाहिजे. हा? ते जागा पुरली पाहिजे तेवढी. कशामध्ये? त्या टारली मध्ये. कशातच पुरणार नाही मग जागा तर. लईच जागाला कमी. आता वांगे एखाद भरू द्या बाई मला. कुछ महीने की बाकी हा, हे असं. हे सगळं अलग झालं ना. कोणत्याच जागेवर आता नव्हतं. ते सकाळी मला काय माहिती वांगे आहे का नाही म्हणून. मी परत आणले ते. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे सगळं दाखवून देते ना की बाबा वांगी आहेत. तरी तारली फुटली का काय? हा, नाही, नाही, चांगली. चांगली आहे ना. हे बघा एवढं मी त्याची घाईत नाशी करून घेतलं. एवढा सगळा भाजीपाला म्हटलं जाऊ द्या. गाडी थांबली होती अशीच आपलं हे करायला चहा पाणी. म्हणजे चाललं तिथं बाजार होता वाटतं त्या दिवशी.
बाजार. पिंपळगावचा बाजार होता. हा मग रविवारी ना हा रविवारचा बाजार रविवारचा बाजार असतोय का मला नाही माहिती आहे. मग तिथं बाजार गाडी मी बाजूला केली. कोमलला म्हटलं घेऊ थोडस सामान आपण मग घेऊ. मला तिथं खुरपं घ्यायचं होतं त्या वाड्यावर हे करायला. हा ते हा आणलं ना. पण होतं ना. पण काय कोमलनं पाहिलं खुरपं मला बोलली मग मी लय भारी खुरपं आहे, चल तिकडे जाऊ आपण. पण मला काय झालं तोपर्यंत मी जाऊस तर ती खुरप्यावाली उठून गेली. म्हटलं उठून गेली मला इकडे जाऊस तर. लिंब टाकते आणि लिंब त्याच्यात टाकून टाका हा? कशात कशात टाकू कडून ठेव ना आता त्या कुठून ठेवू मला बोंबील खुडायचे तेवढं करायचे. बापरे तुम्ही तर येणारच करतात मला. जे कसं करायचं हा? कुठून कशी ठेवू अरे बघा एवढ्या मिरच्या तुम्ही मिरच्या आणू नका परत परत. मला काय माहिती आता मिरच्या आहे का नाही. मी म्हणलं नसन म्हणून मी आणल्या हा? नसन म्हणलं म्हणून आणल्या. असं करू नका ना डबल डबल सगळं आणू नका आता. मी लय काय काय आणलंय मी लय काय काय काल आणलंय. पण मी कोथिंबीर आणि अद्रक आणि ते आणलंय पण ते अद्रकचं तर एक भरेल अजून. आलंच भरेल आहे. मग मला सांगायचं ना काय काय नाही. तुम्हाला हा सगळं आहे म्हणून सांगायचं ना. उगाच पैसे जातात ना काय डबल फेकून देतो भाजीपाला. तुम्हाला सकाळी फक्त तुम्ही वांगे आणले तुम्हाला माहित नव्हतं ह्या मिरचे. अरे काल कोथिंबीर आणि अद्रक आणलं मी लिंब आणली त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर आता टाकते मी. आणल्याला विशालनं डायरेक्ट याच्यात टाकलं. हा, तुम्हाला मग. ते दिसाच ना तुम्ही फ्रीज मध्ये पण खोलून बघत नाही बघायचं ना खोलून. आता कोणाला टाइम एवढा फ्रीज मध्ये बघून. हा ते पण आहे. टाइम नसतो ना टायमाला लय टेन्शन झालंय टायमाच आपल्याकडं टाइम हे मुंबई आता एक काप आता बोंबील कापत आणि ते बसायचं. सुकट आहे ना पाकडून ठेव. आ? ते पण पाकडून ठेवते. गलके तर लय मला खायचे होते पण ते गलके एक खायला भेटलं नाही तेव्हा आणलेले आपण याच्यातून. हा कशातून? ते पण आपल्या तोडून आणले. वाडीतून. पण कुठं खायला भेटते ते फ्रीज मध्ये आंबे नाही ठेवायचे कधी. फ्रीज मध्ये कोण ठेवले? बाळा विशाल ना त्याला सांगितलं फ्रीज मध्ये नसतं आंबे ठेवते का खराब सारे झाले. खराब होऊन जातात ना. मग आंबे कशाला फ्रीज मध्ये ठेवायचे. ताजा ताजा भाजीपाला वांगे बघा लय भारी जातात मस्त हा, लय भारी काटण्याचे वांगे आवडतात मला. पटकन भाजी बनवू आणि गलके याच्यात टाकते. गलकेचं त्याच्यातच ठेवते. हा ठेवते. तो घरी- भेंडी अलग ठेव. आ? भेंडी अलग ठेव. भेंडी अलग ठेवते ना सगळं अलग अलग त्याच्यामुळे तुम्ही अलग अलग करते सगळं. हे नसते ना सगळं अलग अलग. आता बोंबील भरायचे तर आता मला तुम्ही बोंबील फक्त कापू लागा नाही म्हटलं बोंबील कापू लागा काय तुम्हाला- काटे घुसतात म्हणून कापू लागा. हा? काटे लागतात ना म्हणून ते काट्याने जात ते काय मला ते कसं कळालं? मला कळतं ना म्हणून तर माझ्या टायमाला तसंच केलं होतं ना. मागच्या टायमाला त्या बाईला मी 200 रुपये दिलते आणि तिच्याकडून सगळे कट करून घेतले. समजलं तुम्ही असं नका बोलत जाऊ मला काही पण. मी त्या बाईला पैसे देऊन कट करून घेतलं होते. तुम्ही असं कसं काय हो सगळं हे करून तुम्हाला कापाय नव्हते लावले मी. हा? हा बरं पटापट मग असं नका ना बोलत जाऊ. आरोप लावा पण असे नका ना लावू खोटे खऱ्याला लावा. मग खरं जर तुम्ही खोट्याने नाही घेतलं. अच्छा मला माहिती आहे तुम्ही लई हे- तुम्ही नाही खोट्याला लावत. हा त्याच्यात भरलं ते कशात त्या टारलीमध्ये भर ना. काय भरून टाकले म्हणजे ते भाजी का काय ते हे हा नाही ते कोथिंबीर टाकते. हा, हे मेथी मेथी. जवा बनवितात ही कोथिंबीर आहे, जवा बनवतात ही पण मेथी. आता हे असं ठेवायचं फक्त हे सडू लागलं का हा मग असं फ्रीज मध्ये खराब राहतं झालंय. ते. त्याच्यामुळे सडत होतं म्हणून मला हे सगळं काढावं लागलं माहितीये का तुला? म्हटलं हे सगळं सडू लागलं आता हे बाजूला ठेवते. मिरची यायला आता आणि- सगळं भाजीपाला आहे. आज सगळं आहे मग आता ना. काही जायचं काम नाही कुठं कुठं तुम्हाला जावं लागेल ना पुढं हा तुम्हाला जावं लागतंय रोज बाहेर. मग बाहेर जावं लागत मग धंदा पाणी सोडून द्यायचं ना. हा ते तर आहेच. मग धंदा पाण्याचं आता तर- टेम्पोला आज गेलो नाही मी. हा बरोबर आहे. आता हे मी बोंबीला नाही पाठवलं तुम्हाला काय माहिती बाई ती ऍसिडिटी नाही होऊ पाहिजे बोंबलाची. आता मला नाही माहिती तुम्ही मला सांगायचं होतं कसं आहे ते. हा ना त्याची ऍसिडिटी नाही झाली पाहिजे. मला तर नाही चालत ते मला लईच ऍसिडिटी होती बोंबीला. तुम्हाला काय सांगायचं. आता हे एवढं ठेवून या बाजार मग मी बोंबीला कापाय का बोंबीला संगतीच काप. सांगतेच काप ना कशाला उगाच. हं? आणि डब्यात भरून ठेव. तो हरी- डबा आहे खाली एखादा हा? डब्यात ठेव डब्यात बोंबील ना कापल्यावर हा तसंच करावं लागेल. म्हणजे जर वास येत नाही मग काही नाही. हा एवढं झालं बाई ते आता. मिरची चांगल्या ठेव या. कुठल्या या खाली पडलेल्या मिरच्या उचलत्या एवढं खराबच नाही साईड खराब नाही त्या हिरो येत्या. हे कुठे आहे काय ते काय काय खाली? सांगत? तुमचं रोजचं हेच असते मग मी त्याच्यामुळे बोलते तुम्ही काम करा अर्ध असं करतात. हे बघा तिन्हीची तिन्ही पण खराब आहेत. दे समजलं का? का? हा त्याच्यामुळे टाकते मी. हे बघा हे 2 गाजर पण खराब आहेत. परत हा भांडतात गाजर माझी. करून मी नाही भांडत. हा कोथिंबीर चांगली आहे का ते अशी कशी कट केली आता कोणी कट केली ती? मी केली का? कोणी केली मला काय माहिती. हा.
त्याच्यामध्ये एवढी ठीक, कारण की सगळा पसाराच कशाला बिनकामाचा. ते मिरच्या टाक ना. मिरच्या आता जाऊ द्या, दिलं टाक, राहू द्या. मिरच्या काय तर किती आलेत काय माहिती, बोंबील बघते बाई. बोंबील याची चांगली हा बोंबील चांगली आहे, माझ्या मनाने आणले बोंबील. चांगले आहेत ना. मिडियम आहे, म्हणजे लय मोठे नाही, जाड पण नाही. आणि सुकट बघा तेवढ्या मुंगे झाल्या त्याच्यात. त्याच्यावर झटकू राहिली का? मस्त पाकवून ठेवा लागेल. हा कोणाला आवडते तुम्ही नक्की सांगा, कसं बनवायचं ते पण सांगा. मी तर बनवत राहते पण तुम्ही पण सांगा हे बघ. कसं बनवायचं ते. मुंगे पण गेलं त्याच्यामध्ये. मला आवडते बनवायला, म्हणजे खायला थोडस मी खाई हिवाळ्यामध्ये, पावसामध्ये हो थोडस, असं नाही. हे फक्त चटणी काहीतरी बनवायची त्याची चटणी, बस. कांदा टमाटर टाकून आम्ही हिरवी मिरची लसूण ठेचून बनवतो. आणि हे तर मला भाजी नाही आवडत, बोंबीलची कधीच भाजी नाही आवडत मला. फक्त सुके तळून मला तेल टाकून थोडस असे एकदम क्रिस्पी झाले पाहिजे. डाळ भातावर खायला हा, बरोबर. डाळ भाताबरोबर पावसामध्ये. तर डाळ भात तर माझा बंदच आहे एवढं, तरी खावंच लागणार पावसामध्ये. काय करायचं आता, हे बन ते बन, जीव आधीच झाला याच्यावानी. आता ह्या टायमाला डाईट काय करायचं बरं. नाही डाईट करावं तर ते हे होतंय ना, पाय दुखतात ना, म्हणून मी आता मला किती 15 दिवस झालं बघा, पेन किलर पण नाही का. मी पेन किलर खायचं ना, मला लय त्रास म्हणजे होतोय. आता काहीच नाही तुला. पायाचं सगळं आहे, दुखते पण मी हात सहन नाही करते. म्हणजे हा सहन करते, नाही मला खायची. मी असं ठामपणे हे केलं, मी नाही खाणार माहिती आहे. लय कंटाळली मी पेनकिलरला, त्याच्यामुळे मला नाही खायची पेनकिलर. आता किती आले काय माहिती बाई, 600चे किती आले. हे 3 वाटे आहे. 3 वाटी वाटे होते, वाटेवर मिळते. मागच पडेल का. नाही माग नाही पडले, मग? बरे पडले. हा, ते ऍसिडिटी होणारा नसावा, मग काय नाही. काय नाही मला नाही माहिती. तू मला बोलली असते ना, असे विचारलं असं. कोणला विचारलं. ते आपले ते एक फॅन भेटले ते रस्त्याने, हा. पण ते ते कुठं तुम्हाला ते बोंबीलच इथं घेत होती. बोंबील तिकडं याच्यात हा कुठं बेटेगावला. भेटेवर. हा, हा अच्छा. ती आपली बाई दारावर यायची, ती भेटत पहा ना तिच्या आता पुढे आता ती येत अजून 2 नाही. दिवस वाळत ठेवा लागेल डब्बाची डब्यात. आता हे करून डब्यात भिजवून ठेवू. ठेव नका पण. आणि मग हे करू. तोपर्यंत आता हे भाजीपाला ठेवा ना तुम्ही, असतात ना ते पण काढायचं मस्त बघ. काहीच नाही ठेवलं. हं? हा हे बघ. ते तिकडे चालून पडले होते. मग तुम्ही जरा जास्त आणायचे तर कमी आणलं. पावसामध्ये अजून 1-2 किलो आणावं लागेल. हा मानून हा ना, आणून ठेव ना. आणून ठेवून मध्ये हे असं साफसफाई करून ठेवलं का, मग भाजीला लगेच घेऊन बनवता येते माहिती मग? का. त्रास नाही, पाकिटी घाण निघली. सगळेजण असंच करून ठेवायचं. हे बघा, खडा काही असतं घाण गुण, हा ते सगळं काढून ठेवायचं. म्हणजे डब्यात भरले का डायरेक्ट भाजीला घेता येते आपल्याला. आणि ते मग त्या टायमाला, भाजीच्या टायमाला टाइम जातो ना सगळा. पटकन होती. आता मसाला झाला, हे झालं, आता कुरड्या पापड्या सोडायच्या, बघू काही ते मागवायचे तर मागू पण आपण कोपरगावला फोन करून बनवायला. आता काय नाही बनवायला पण नाही, डायरेक्ट विकतच घ्यावं लागतील. का कोण कोण बसून कोण बनवत बसन. आपले आबळ आले आता. आभाळ आलाय, आहेत पहिलेच थोडेसे बनवायचे. भरलेले आहेत डबे तसे अर्धाले. बाजारात तेवढे काय? अर्धाले डबेत आपले. मी एकदाच घेते, भरपूर आणते कुठे गेले. मागच्या टायमाला सोनीला बनवायला लावलं होतं मी भरपूर. हे बघा, टाकते. सगळी घाण पडली का नाही. हे बघा, काय लोक अर्धा त्याच्यात हेच देतात, मला नाही. लोकांना माहित राहते. हे बघा, आपण आपली साफसफाई करायची. लोक काही काही हा करतात. ना बाई, साफसफाई करून घेतलेलं बरं ना. माझं हे लोखंड पितळाची सुकली, माझी पितळाची. हा. मला लय हाऊस होतं सगळं घ्यायचे पहिले. एवढं होतं ना, टिपा मोठ्या मोठ्या पाणी भरायला. आता कोण भरतंय तिकडं, म्हणजे आपण त्या घरी राहायचो ना गणेशनगरला, तेव्हा मला पाण्याचे टिवी, हे हांडे, आणि ते हांडे तसेच पडले सगळे. आणि तांब्याचे हांडे, पितळाचे हांडे, हे सगळं लय घ्यायची मला हाऊस होती. आता नाही, आता सगळे हाऊस मोडली माझी. आता काय नाही घ्यायचं का. हा आता काही नाही. आ? आता पोराचं राज्य आहे ना. आता पोरायचं राज्य. त्याने काय घेतलं तर बरं आहे, नाही घेतलं तर काय. त्यांना नाही घ्यायला काय, आम्ही सगळं घेऊन ठेवलंय. घेऊन ठेवली हा, सगळं. आम्हाला काहीच नाही, त्यांच्यासाठी आम्ही ठेवलं. हे घेऊन यावा, पण त्याला अनुभव नाही ना. त्यांना आमच्या पोराकडून आम्हाला हे भेटावा. कधी काहीच नाही आम्हाला, काहीच नाही. म्हणजे आम्ही सगळं घेऊन ठेवलंय त्यांच्यासाठी.
असं भांडे ते नाही तर पहिलं कसं आपल्याला आमच्या ह्याच्यात माझे भांडे लग्नाचे असे एवढे आले होते. मला थोडेसे चालते, जास्त पण नव्हते. माझी पण परिस्थिती थोडी नाजूकच होती ना आमची. मग तेच सगळे अलग आहे. जेव्हा अलग निघलो का आम्ही माझ्या सासू सासऱ्यामध्ये गेले. बाकी जे होते आमच्यातले यांचे मोठे भाऊ होते ते सगळे अलग निघाले. आणि मग मी माझ्या सासूचे थोडे होते भांडे, मग माझे थोडे आलेले. आम्ही तेवढेच यूज करायचो. काय मग इकडे आल्यावर दुसरे घेतले. मग इकडे आले होते आणि मग मी माझे खूप प्रकारचं सगळं संसार तिथंच आहे. मी काहीच तिकडे नाही तिकडे घेऊन. नाही आणलं. मी काहीच घेऊन नाही. एवढं ओझं काय आणायचं? कशाला आणायचं, असं चालू होतं आम्ही. म्हटलं असं चालतं सगळं इकडेच घेतलं. तेच ना. हे बघा ठेवलं बाई. आता झालं का? बस झालं तेवढं. हा? हा. बस झाले थोडे 3दा 4दा भाज्या झाल्या, बस झाल्या. मग 3-4 भाज्या का हो? हा. हे स्वतः म्हणजे चाळणीतून केस गळायला बनत होतो. केस कोणाचं? चाळणीतून गळायला बनत होता खाली. नाही गळाला ना. थांबा ना तुम्ही थोडस. हा. तू दादा तिकडे गेला, मी पटकन केली आंघोळ तुमच्या आधी. कारण की लईच आमचं टेन्शन आहे आम्हाला. लवकर आम्हाला तिकडे बाहेरही जावं लागते. पप्पाला म्हटलं थांबा. पप्पा मला उठायच्या अगोदर पळतात नाही तर. अगं मला पेट्रोल भरले त्याची हा गाडी ना. पेट्रोल नाही. आता माझ्या उठायच्या आधी पप्पा पळून निघून जातात. असं आहे पप्पाचं. आता बाजारला गेलं तर उठायच्या आधी काय हा ना. गेलता तो उठायच्या आधी बोलला नाही. म्हणजे सांगितलं केलं ना. मी रात्री सांगलं पप्पाला. पप्पाकडे 1000 रुपये देऊन ठेवले आणि म्हटलं हे करा एवढ्याचे आणा म्हटलं. 1000 रुपये जेवढे येईल तेवढे जाऊ दे. काय करायचंय जास्त, आपण काय खात नाही. पण मग बरं आहे ते पावसामध्ये कसं डाळ भात काय भाजी कोणी नाही. पाहुणा रावळ आलं तर मग कोण पाहुणार खायला. डाळ भात काय भाजी वगैरे थोडस केलं तर हे होत आहे. चला मग तेवढे अर्धे बोंबील राहिले. नाही बोंबील राहिलेत, अर्धे बोंबील राहिलेत. जाते बाई कॉफी गेला. बसा लवकर त्यांचं जा. मग नाही होणार आता कोण टाकलं हा दिली ना. मग मला काय माहित या कपडे कोण टाकले तिथे. हा सगळ्याला बास्केट आहे सगळ्याला. मग सगळ्याला एक बास्केट आहे. आणि मोबाईल आहे. हा पण तिथं नका ना बास्केट वगैरे तुम्हाला सगळ्याला बास्केट आहे एक आपले आपले कपडे काढून ठेवायचे. काय बाई काय दाखवतात तुम्ही. अरे बरोबर पण नाही दाखवायचे तुम्ही, लपून ठेवायचे होते. काय तुमचं काम आहे. दे रे त्याला पण एक. हा असे पैसे तुमचे पडते. जड बास्केट मध्ये ठेवा ती पॅन्ट. झालं चला घ्या लवकर तुमचं तुम्ही. हा ना म्हणजे त्याचे माझे तर किट्टूचे माझे अलग असतात बाबा. धुवायला पण आमचे अलग असतात. हा माझं अलग असतं किट्टू दादाचं माझं. चला नाही बास्केट मध्ये ठेवायची. सगळ्याचे बास्केट मध्ये राहू दे आपलं म्हणजे धुवायला परवडते. चला घ्या लवकर. अजून बोंबीला अर्धीच राहिलं बाई. आता पप्पा करतील ना. काढते व्हिडिओ काढते बघते मी आता यांची. ती मेहनत लागते बा तुम्हाला दाखवते आता. बरं पाहिजे जाऊ दे खाऊ दे मग बाळाला. चला घ्या लवकर एक पटकन स्टेप. तू बोलायचा अहो मी व्यायामच करत होते ना. काही दगड तर नाही मारत होते. दगड नाही पडत. मला ना तो मम्मीला बोलायचं नाही तुझे मला आजीचं देत आजीचं. मी आता करा नंतर मम्मी दगडच नव्हती पडत ती. असं बोला ना. काय करेल ना बाबा काय नाही करणार. करा मम्मी मम्मी मस्त बोलते. चला मम्मी एकच घेतात. एकच स्टेक मध्ये बोलते. हा घेते मी एका स्टेक मध्ये. त्याच्यामध्ये व्हायचं तर माणूस. हे सरळ इकडं जा. चल आले. बस इकडे तू आराम कर. काय रे माझ्या सुनाला सारखा त्रास देत असतो. ती यामच करत होती ना. काय दगड पडत होती का. असंच राहा असंच राहा. स्टॅच्यू अगं पण काळजी घ्यायला नको. काळजी म्हणजे तिला बांधून ठेवणं नाही. तू बोलायचं मी बोलून काळजी घ्यायला नको का. तू बोलायचं काळजी घेणं म्हणजे तिला बांधून ठेवलं नाही. घरादारात हालचाल केली तर बाळ
आणि बाळांतील दोघेही सुदृढ राहतात. तू तिच्यासाठी छानसा फळाचा ज्यूस घेऊन ये जा. आम्ही दोघे बाहेर फिरून येतो. बस एवढंच आहे. आम्ही दोघे इकडे बसतो. मग तुम्ही इथं बसा आणि गप्पा मारा. गप्पा म्हणजे काय बघ हा. काय म्हणशील? आता एवढं मला इतकं ध्यानात आहे का, आता मी काळजीच घेतो. चालूच आहे कॅमेरा. अगं काळजी घ्यायला नको का? हा. तू बोलायचं काळजी घेणं म्हणजे तिला बांधून ठेवणं नको. तेवढे ते बोंबिले केले, अर्धे ते सगळं भाजीपाला भरला, हे सुकट चाळले, अर्धे हे केले आणि पप्पाला बसवले. कारण हाय किट्टू दादा कलर बनवतोय. थोडस व्हिडिओ काढायचे होते, मग तुम्ही पाहिलेच व्हिडिओ काढताना. मग माझा डॉयलो फरला, मी तिकडे गेली, मग पप्पा बसले. आता काय करावं लागेल हा ना, करावंच लागेल. आता अर्धे राहू द्या, उद्या करू टाकणार. जाऊ द्या, चला आपल्याला वा राहू द्या, सुपात भरून ठेवा, उद्या करू तर अर्धे. काय करता मग आता? चला आपल्याला जावं लागेल ना ऑफिसला. तुझं पण कलर भरायचं काम मध्ये. चला हे असं आहे, तोंडाला हाताला लागतच राहतंय. दिवसातून 10 कपडे बदलावं लागतात आम्हाला बाळाचे. आणि बाळ मस्त हे करतंय. काय इतकं बाळगुणाचं आहे ना माझं की तुम्ही सांगूच. दादा दादा पाणी पाणी. माणसाला पाणी पाहिजे पण झाडाला पाणी टाकू. हा दादा बस झालं ना, आता प्यायचंच नको ना टाकू मटक्यातलं. हा घ्या, ठेवा तिथं. आता ते राहू द्यायचं, हे बाकीचं फेका तिकडे सगळं, माहितीये का? हा 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 काय भरायचं? त्याच्यात काय भरायचे बाई? सुकट टाका. पिठाची काय होतं, चालतं. द्या टाकून. बांधा गाठ पूर्ण माती किती टाकीन. हा आता हे तिथून आल्यावर करू. चला आपल्याला जायचंय. काय करायचं आता? हा ना, जायला काय स्कूटी पप्पाला संगच पाहिजेत ना, म्हणून आम्हाला जावं लागतं. दे फेकून ते एक राहिल्या वाटतं त्याच्यात. हे ठेवा, आल्यावर करू. दे टाकून. एवढे बाकीत आमचे बा, एवढे अर्धे कामं सोडून आम्हाला जायचं आहे. चला ऑफिसला. हां केलं बघ. हे बघा, चहा एवढाच घेतला. नावाला थोडंसं म्हणजे हे राहतं. आज कॉफी पिली पण आमचा नाही पिली. आता चाय पेली, थोडी सुटलेली ना, थोडस साखर टाकलेली, अद्रक टाकलेलं. आता बोंबील राहिले ते आता उद्या करू. सगळे राहिले. नाही अर्धेच राहिले. हा आज राहिला तर जाऊन निघत नाही. चला तर आम्ही आता हा ब्लॉग तुझी चेंज करू. लाईक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हा. मम्मीला सबस्क्राईब करा. बेल ऐकत दाबा. बेल आयकॉन दाबा. तू बोल बेल ऐकून दाबा. बोल मला. बिस्किट चला तोंडात बिस्किट आहे, त्याच्यामुळे तू बोला ना. चहा चहा पाणी चालू आहे आमचा. चहा बिस्किट. चहा पाणी.